दरवाजा लावू. हा लावते लावते लावते. आपलं घर दाखवायचं सगळ्यांना. मग चला चला या इकडे या इकडं किचनमध्ये. किचन हे बघा मित्रांनो, आपला हा किचन रूम. किचन रूमच्या टाईल्स व्हाईटमध्येच आहेत. थोडा मध्ये मध्ये ग्रे कलर आहे आणि हा पट्टा आहे हायलाईटचा आणि त्याला आपण इथे सुद्धा गोल्डनच्या पट्टी दिलेली आहे. तर हे बघा इकडं काम चालू आहे. इकडची एक झालेली आहे, इकडची एक पूर्ण भिंत झाली, थोडीशी राहिली तिकडे. तर ते किचनसाठी त्यांनी किचनचा गडप्पा येणार ना मोठा त्यासाठी. आणि हे बघा ही फ्रेम मी लावली पण ही काय मॅच झाली नाही. त्यामुळे काय झालं माहिती आहे का, मोठा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम असा झाला की त्या दिवशी ना त्यांनी 2 दिवस बिचाऱ्यांनी काम केले इथं. हे बघा हे संपूर्ण त्यांनी क्लिअर केलेलं होतं बरं का. हे संपूर्ण क्लिअर केलेलं, हे सगळं झालेलं होतं. पण मी त्यांना ते काढायला लावले. हे बघा हे कडकते म्हणजे मार्बल ग्रेनाईटच होतं ते. एवढं महाग पडलं ना, त्याची पण तुम्हाला स्टोरी सांगते काय झालं ते. तर काय झालं, पहिले ते लावलं. मला मिस्त्री बोलले की तुम्ही त्या दुकानात जा. मी जाणार होती दुसरीकडे, पण ते बोलले तिथे नका जाऊ, तुम्ही पुढे जावा. तिथं गेली. तिथं हा मला 170 स्क्वेअर फीटला मिळाला. म्हटलं ठीक आहे चला घेतला. इथं काय एवढे म्हणजे व्हरायटी नव्हते बघण्यासारखे, काय डिझाईन्स नव्हत्या. 2-4 होते, मी त्यामध्ये चूज केला. हा बघा हा या खिडकीला पण लावलेला, तो पण काढून टाकला. दिवसभर त्यांनी मेहनत केली 2 दिवस आणि 2 दिवसाची माझी मजुरी वाया गेली पूर्णपणे. 5,000 रुपये राजस्थानांची ते पूर्ण. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांची हजेरी खूप महाग आहे. आणि ते काढले, खिडकीचे काढले, ते काढले, कारण मॅचच होत नव्हते, या घराला लुकच येत नव्हतं. तर हे बघा कसे एक व्हाईट ग्रेमध्ये आहेत आणि तो हे कसे झाले, हे वेगळे झाले जरा. हे बघा ना हे वेगळे झाले. हे ब्राऊन ब्लॅक असं व्हाईट असं मिक्स आहे. त्यामुळे ना मला अजिबात पसंत, कारण लुकच येत नव्हतं त्या घराला. आता कोणी आलं समोरून फ्रंटनी येणार तर थोडंफार जरा चांगलं पाहिजे बरं. मग नाही, मग नंतर मी दुसरीकडे गेली जिथून मी हे लाद्या आणलेत ना मोठ्या मोठ्या, त्या दुकानात गेली. तर त्या दुकानात गेल्यानंतर मला तिथं दिसले. तर ते असेमध्ये आलेले आहेत, नवीनच डिझाईनमध्ये. हे बघा यामध्ये सुद्धा कलर आहे. तर हे आता तिथं नाही लावणार आहे, हे किचनसाठी आणलेलं आहे. आणि बॅक साईड आहे, आतमधून एकदम ग्लॉसी आहे ती, मॅटमध्ये नाही आहे. बॅक साईड ती मॅट आहे आणि फ्रंटला ग्लॉसी आहे असं आहे. हाँ मिस्त्री किसको, एक शेरू कुछ नहीं करेगा, आ जाओ शेरू इधर आ जा भाई. शेरू कुछ नहीं करेगा. हे आमचे मिस्त्री आहेत, हे इकडची, हे जे करतात ना ते. तर असं झालं प्रकार. तर तिथं गेली तर ही पूर्ण सीट आहे ना मला 3700 रुपयाला मिळाली, 3700ला 8 फीटची. आणि एवढी भारी आहे ना तिथं. हे नवीनच आलेलं आहे आता. इसको क्या बोलते हैं मिस्त्री, एक कडप्पा में नहीं आता ना, उसको क्या बोलते हैं, कंपोजिट मार्बल हे टाईल्स मधलं. ते टाईल्सचाच प्रकार आहे पण ते कंपोजिट मार्बलमध्ये वेगळंच आहे काहीतरी ते. तर त्यामध्ये ते आले आणि ते स्वस्ताईला सुद्धा कमी आणि दिखाव्याला पण चांगले आहे, मजबूतीला सुद्धा चांगलं आहे असं नाही. तर तिथं गेली, मग तिथं मला 101 डिझाईन अशा मिळाल्या. मग मी ते बघितल्या, म्हटलं नाही मला ह्यातलीच पसंत आहे. मिस्त्रीला म्हटलं मिस्त्री काही करून तू हे काढून टाक बाबा, मला नको इथे, तू काही करून तर नुकसान हो जाय का. म्हटलं होऊ दे, जे काय होईल ते आताच होईल. पण नंतर पुढे गेल्याच्या नंतर मनात एक राहणार आपली की अरे तेव्हा काढलं असतं बरं झालं असतं, आता काय होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं 2च दिवस झाले लावून, तू काढ, ते काय तुटणार नाही. त्यांनी पण काढले बिचारीने अख्खे. आणि त्यानंतर आता ते दिलेत बनवायला. तर ते कटिंग बिटिंग होऊन आज येणार आहेत. बघू आता आज आल्यावरती मग आता वेगळा दिले, तर ते कशा दिल्या ते बघू आणि दाखवेल तुम्हाला. पण ते मॅच होणार याला, ते मी स्वतः चॉईस केली तिथे जाऊन. तर असा प्रकार झाला. या गडबडीमध्ये मला ना 2-3 दिवस झाले याच गडबडीत एकदम माझं मन हे झालं. आणि शिवाय माझं तिथं आहे ना, हे पण सांगते तुम्हाला, हा जो मार्बल घेतला ना, तर काल मी जिथं गेलेली ना टाईल्स बघायला, आपल्याला वरती फ्लोरिंगला ज्या टाईल्स लागणार आहेत तिथं काल पण गेलेली ज्या दुकानामध्ये, तर त्या दुकानात मी गेल्यानंतर ह्याचा भाव काढल्यावरती मला 70 रुपयाचा फरक जाणवला. ज्या दुकानात मी घेतले तिथं मला 220ने मिळाले नाही, इथं 180 रुपयांनी तिथं होता. सॉरी 150ने होता, 150 आणि इथे 220. म्हणजे बघा 70 रुपयाचा डिफरन्स आला तिथे. तर असं होतं बघा, कधी काही काम करताना 4-5 दुकानं फिरावी आणि मग करावं. मी त्या दिवशी गेली आहे, मिस्त्री मला सांगितलं की तुम्ही तिथं जा. म्हटलं ठीक आहे चला, आता मिस्त्री सांगतो म्हटल्यावरती जावं. पण आता काय त्यांचं काय असं समजलंच नाही. आणि मग झालं 70 रुपयाचा डिफरन्स आला. आणि ते मार्बलला माझे पूर्णपणे 25,000 रुपये गेले. आणि ते शेवटी मी काढूनच टाकले. पण ते काय वाया नाही जाणार आहेत, ते मी ह्या बाजूच्या रूमला लावेल किंवा आपले रेंटवाले रूम आहेत नाही तर
मस्त लावेल या इकडच्या सगळ्या. माझा बाळ बसला इथं, माझा ऐकतोय. बाळवाला वाटलं की मम्मा खाली मैदानात घेऊन जाईल. बाळाला एकच उद्योग फक्त मैदानात, बस एवढंच असेल. तर असा प्रकार झाला मित्रांनो. आणि त्यामुळे थोडीशी नाराज झाली, पैशाची पण थोडीशी हे झाली. पण जाऊ द्या, इथं पण हे माझं चांगलं होणार हे मला आनंद झाला. पण कसं झालं, हीच एक सीट मी आणते ना, ही एक सीटमध्ये आहे ना एक दरवाजा पूर्ण बनवून त्याला विथ फोटो फ्रेम पण झाली असती, तेवढं होऊन सुद्धा एक पीस उरून ह्या दरवाजाला आलं असतं. म्हणजे 2 ते 3 पीसमध्ये 11,000चे 3 पीस आले मला. 3 पीसमध्ये माझे पूर्ण दरवाजे झाले असते आणि तिथं 25,000 गेले. हे 11,000त आले. हे काय कटिंगला गेले असते 1-1.5-2 हजार रुपये बस, बाकी जास्त नसते गेले. पण असं झालं असतं, पैसे वाचले असते. 25,000 कुठे आणि 11,000 कुठे असं होतं. बघा मित्रांनो, कधी काय करताना खूप विचार करून करावं लागतं. मी एवढी हुशार असून सुद्धा मी फसली तिथे. असं झालं. कसं झालं, हे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गेली ना त्या दिवशी आलेलं जस्ट माल त्यांच्या इथं आणि त्यांचं चाललेलं डिस्कस तिथं. ते लोक जे दुकानात गेलेली तिथं ते बघत पण होते. त्यांनी बॅग आणलेली, ते पीस कसे एवढे असतात सगळे सॅम्पल पीस बघत होते. मी विचारलं काय काय, पण त्या लोकांनी काय मला जास्त लक्ष दिलं नाही. म्हटलं जाऊ चल, मी पण त्यांना जास्त विचारलं नाही. एकदा विचारलं, म्हटलं सोडून दिलं. मी आली पटकन निघून. नंतर 2 दिवसांनी पुन्हा टाईलसाठी गेली, तेव्हा बघितलं अरे हे काय वेगळंच प्रकार आला आहे. आणि मग ते बोलले की अशी सीट येते आणि सीटमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता, तुम्हाला जो आकार पाहिजे ज्या साईजमध्ये पाहिजे ते. आम्ही त्याचे चार्जेस वेगळे घेणार. काय फुटावरती असतं त्यांचं, 20 रुपये 50 रुपये जसं फूट असेल, जशी मोल्डिंग असेल त्याच्यावर. असं झालं. तर त्यामुळे माझं पैशाची तर नुकसान झालीच. जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपयाची नुकसान झाली त्यामध्ये, त्या मार्बलमध्ये. ते मार्बल तर येणार वापरायला, पण कसं आपल्या मनासारखं नाही भेटलं, मॅचिंग नव्हतं होत, असं झालं. आणि एका दुकानात एक भाव, दुसऱ्या दुकानात एक भाव असं होतं मित्रांनो. त्यामुळे ना कोणती वस्तू घेताना खरंच खूप विचारपूर्वक घ्यायला लागते. चला आता जास्त बोलत नाही. तर त्यामुळे हा रूम पण अर्धा राहिला. हा रूम अर्धा का काम राहिलं ते पण तुम्हाला सांगते. त्या फ्रेममुळं राहिलं. फ्रेम जर बनणार तर त्यांना पुढं चाल मिळणार वरती, ठीक आहे. तिकडे पण तसंच झालं. ती फ्रेम काढलेल्या त्याची त्यांनी केलेली, आतापर्यंत झालं असतं, पण मी ती काढायला लावली. इकडची पण काढली आहे बघा, 3 दरवाजांची काढली. ही एक दरवाजाची काढली, ही एक पहिल्या आणि ह्या मेन ह्याच्यात. पण हा आपला हे असणार आहे हॉल. तर हॉलमध्ये कसं दिसायला पण चांगला लुक आला पाहिजे ना, असं झालं. चला चला माझा बाबल्या बघा, बाबल्या उत्सुक आहे, जायचं आहे. चला. आणि घरात कोण आहे मग तिकडे? घरात कोण असणार? ते दोघं झोपले, दरवाजा लावलाय तिकडे. मी लक्ष नको ठेवायला इथं, कोण गेलं घरात. मग मी काय करू? फिरायला जायचंय तिकडून चाललाय तर इकडून बोलतोय. त्याची केसा विंचरायची, धुडं जायचं नाही. थांब, केसा विंचरायची. मित्रांनो हे बघा, जिलेबी फाफडा विथ जिलेबीची हे फाफड्याची चटणी. तर हे बघा, एवढ्या प्लेटी भरलेल्या आहेत आणि सोबत चहा. तर आज मिस्त्री लोकांना सरप्राईज आहे सगळ्यांना. टायगरच्या पप्पांनी काय केलं, त्यांच्यासाठी नाश्ता मागवला आहे. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे म्हटले चला आज मिस्त्रींना सर्वांना नाश्ता माझ्यातर्फे. आणि आपली शिडी पण झालेली आहे फायनली टेरेसची, ती पण आता बघूया. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर टायगरची उत्सुकता शिड्यांवरती नुसती चढायची, तो नुसतं जातोय सार्थका चढतोय. तर आता पण मी टायगरच्या पप्पांना बोलवते आणि मग आम्ही सर्वांना घेऊन जातो. त्यांना अजून काही माहिती नाही आम्हाला नाश्ता वगैरे आणला आहे किंवा काय. तर देऊया चला. वरती थांबरे, बोर्ड पाडला, ती वायर पूर्ण उघडत नाही ना. जा वरती जा. मिस्त्री भैया सबका सरप्राइज है भैया, चलो चलो भैया, सबको सरप्राइज है. आओ नहीं, बरसों पुरानी इच्छा पूरी हो गई आपकी. और कैसे लग रहा है काम? कुछ नहीं, इधर देखो. ए टाइगर चल चल, ले लो भैया, आपकी इच्छा पूरी हो गई, सेठ ने की. चाय चाय पाडशील, चाय दे इकडं. हाँ चाय चढ़ो. ओ भैया सब लोग आ जाओ नाश्ता करने. हाथ धो लो भाई. ये सीढ़ी बन गई तो समोसा लाया था. हाँ अब ये सीढ़ी बन गई जिलेबी फाफड़ा. सुबह बोला ना, मैं खुद जाके जिलेबी फाफड़ा लाऊंगा, वो भी गर्मा गर्म. और कहाँ से लाया मालूम है क्या? बीकानेर से लाया हूँ. बीकानेर वाले शॉप से. ये तो बहुत खुश हो गया मेरा भाई. अरे लड़का बहुत खुश हो गया.
अभी मुंडी उधर गया लल्लू भैया। हाथ धो लो। चल आजा, हाथ धो ले चल। नीचे भी देने का है उनको, सबको सब एक एक प्लेट उठाओ, उनको लेके जाती हूँ। बघा मित्रांनो, ही आपली शिडी इथून झालेली आहे। सेकंड सीढ़ी। सेकंड सीढ़ी नहीं, थर्ड सीढ़ी। वही तो मैं बोल रहा हूँ, थर्ड से। और ये भैया ने बनाया, हमारे सूरज भाई ने। आता इथून वर गेली ना तर हा वरती जातोय डायरेक्ट। इथे हे बनवलंय। जाओ जाओ, नाश्ता करो जाओ। चला या इकडे, तू येशील इकडे तर ते चल बाबू चल तिकडे चल। हा चल ए, तिकडे। लल्लू चल आजा भाई। लल्लू उल्लू चल। तेरा नाम लल्लू है क्या है? उल्लू लालू प्रसाद यादव है कि नहीं? चल जा जा जा, नाश्ता बन। ए देख कितना खुश है, हमारा घर बन रहा है भाई। अरे अरविंद चल, अरविंद आ जाओ आ जाओ, अपना अपना प्लेट उठाओ और इधर आ जाओ। चल आए देख, बुलाने भी आ गए बोले जा टाकी बसल ना। मग हे बघा यांनी सगळे आपले हे टाकले 50 मीटर बसून टाकी आहे ना। हे बघा इथून आता माळा टाकलाय आपली तर सुरुवातीला एवढी पण हाईट नव्हती आहे ना। नाही लय कमी होती, बस नाही, हा खांबामध्ये येतो ना आयबीनचा। काहीच नाही। हे बघा उजेडामध्ये आता। तर हे बघा, हे माळे झालेले आहेत आपल्या रेंटवाल्या रूमचे, सगळ्यांना झाले। आजचा सेकंड झालाय। ए उतर ए चल नीरज, आजा नीचे, आजा आजा आजा। ये बहुत खुश है, देख मेरा टाइगर कितना खुश है, कितना खुशी होता है उसको। गए तो शी कराय गेलाय। नको जाऊ बाबू, तो खाली गेलाय, शी कराय गेला सुमित, नको जाऊ। चाय पिया लवकर, ठंडा होईल। ओ मिस्त्री ले लिया क्या सब? अभी नीचे वालों को देना है। इधर सब हो गया, उनको दे दिया नीचे। अरविंद ले लो भाई। तो नीचे कितना जन है? वो दोनों ही है ना। हाँ वो है लाइट वाला को देती हूँ मैं बाद में। वो लाइट वाला घर का है, वो किधर पार करने। चला आता मित्रांनो, खाली घेऊन जाते सर्वांना नाश्ता। ए लो, एक प्लेट कम कर दिया तो इसमें लाई। तुमको प्लेट मिली नाही तो ले लो, ये लो, ऐसा कुछ नाही। बरोबर झाले सगळ्यांना। हा ते दोघंच राहिलेत, ते शाळी ते दोघांचे घेऊन जाऊ दे। चहा कशात नेला? अशात ठेवते ना याच्यात। हे बघा असं। तर चला आता हे त्यांना देऊन येते। इथल्या शिडीने जाते, इधर से जाते। म्हणजे टायगर आहे ना, मेरा पीछे पीछे आएगा। त्याला थांबवा इथंच। अरे इकडंच आहेत ते दोघं जण। नहीं समोसा अच्छा नहीं, क्या बार बार समोसा खाने का। अरे बघा, आपला बाथरूम पण आता झालेला आहे। ही ले लो, पूरा ले लो, ऐसा ही जाओ अंदर। हे आपला बाथरूमला पण टाईल्स लावल्यात, बाथरूमला टाईल्स लावल्यात। हे बघा आपल्या हिंदुस्थानी, यांना मी हिंदुस्थानी बोलते बरं का, राजस्थानी नाही बोलत। आपल्या हिंदुस्थानात राहतात ना। तर मित्रांनो हे बघा, वाव मस्त आहे ना, छान वाटतायत ना। झाले त्यांनी एवढं तर केलंय। ये भी दीवार पूरा करके जाने का, फिर बच गए एक ही दीवार। कटिंग भी लगाया ना पूरा, हाँ एक ही दीवार। ते हे बघा, आता याच्यामध्ये बरंच काय काय येणार आहे, ते नंतर दिसेल। आणि हा आपला टॉयलेट आहे इथं। टॉयलेट उद्या होईल बहुतेक। ओ ईट वीट निकाल डालो भाई उधर से पूरा। हाँ आखा ईट निकाल डालो बस, बाकी कुछ नहीं। हाँ चला आता एक एक चाललंय, मार्गावरती लागतंय मित्रांनो। टायगरवर आहे, चला जाऊया। आता बघा या रूममध्ये पण एक त्यांनी माळा टाकला, दाखवते। हे बघा, ह्याच्यावरती पण एक माळा टाकला। आता फक्त वरती काय टाकायचं आपल्याला, कोबा टाकायचे। आणि इकडे वरती एक रूममध्ये टाकलेला आहे, आता दाखवला तो। तर आता 2 झालेले आहेत आज, मग राहिले किती? आता 3 राहतील वाटतं। आपल्या राहत्या खोलीचं पण आपल्या आता जिथे ते एक करायचं आहे, मग राहिले 2, म्हणजे 3 बाकी तर होतील उद्याच्या दिवसात, तसं काय नाही। इकडचंच झालेलं आहे, इकडचा होऊन जाईल। वरती ना आता अरे थांबा, काय करतोय? काय बाळा, काय बांधकाम ओललंय, काय करायचे दाखव मला। मग जाऊन आलाय तो 2 वेळा वरती। वर जाऊन पण आला? तिथपर्यंत गेला होता बापरे, माझ्या आधी। हे बघा फिरून आलाय सगळा। चिड्या दिसल्या की नुसतं वर पळायची कामं करतो। मार खायचाय, मार। त्याला बघायची इच्छा आहे हा? सगळं वरती। वरती जायचंय, जायचं नाही अगं, तू बघ चालला नको। नंतर संध्याकाळी बांधलं, पकडलं,
पप्पाजी अहो त्यांना वर तू अगं ते बघ खराब कर सिमेंट नाही नो बाबा जायचंय तुला जायचं वरती चुकल्यानंतर. अरे गंदुडी वरती नाही जायची उंदुडी अरे इथे सिमेंट आहे नो 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 चल तूने नाश्ता किया टाइगर तूने नाश्ता किया अरे मिस्त्री हा असं बस असं बस असं बस आपलं घर झालं ना आता आता आपलं घर होणार ना माझं बबुली लय एक्साइटेड आहे ना कागुली आहे ना मस्त मस्त वाटतंय ना मिस्त्रींना सांग सांग त्यांना सांग सांग लवकर. त्या मिस्त्रीला सांग सांग इथं जाऊन बघायचंय मला पण मी गेली तर हा माझ्या मागे येईल आणि हा ना आणि एक तर इथं सपोर्ट पण नाही तर आता लावणार आहे आम्ही डायरेक्ट तिकडनं हो इथून अशी जाळी लावायची आपल्याला बरं का लावायचं. त्या बघा त्यातल्या आपल्या उरलेत ना त्याला दसमला बोलून लावून टाकायचे लगेच. चला मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सर्वांना नवीन वर्षांच्या खूप खूप साऱ्या अशा शुभेच्छा तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत